नमस्कार आहे. ऐसे नमनकरणी सकाळा हनुमंतरायाला नमस्कार, संताजी महाराजांना नमस्कार, माऊली ज्ञानेश्वर महाराजांना नमस्कार, पांडुरंगाला नमस्कार. शरण शरण नमन करुणी सकाळा हरिकथा बोले बोबड्या बोला, अज्ञान म्हणून आपल्या बाळा चालवे सकाळ नामा म्हणे विठ्ठला विठ्ठला. जेथे जावे तेथे कपाळ सरीसे, लाभतो विशेष संत संग. पूर्व पुण्य जरी होती सानुकूळांतराय, मूळ नुपजे तेथे. प्रसिद्ध अशा स्वरूपाचा अभंग आहे, 4 चरणांचा आहे. अभंग करते जगद्गुरु श्री तुकाराम महाराज. बरे काय, आणि तुकाराम महाराजांच्या अभंगावर बोलायचो तितकंच सोपं न तितकंच कठीण. विठ्ठला शब्द अतिशय सोपे वाटतात महाराज, शब्द अतिशय सोपे वाटतात. सोप्यात सोपी रचना करून समाजाला प्रबोधन करणे हेच तुकाराम महाराजांचं काम. माऊलीची भाषा थोडी कठीण वाटते, त्याच्यापेक्षा नामदेव महाराजांची भाषा सोपी वाटते. एकाच वेळेचे, पण प्रत्येक मनुष्य आपापल्या तोलामोलाने बोलत असतो, आपापल्या पद्धतीने बोलत असतो. बरे काय, मोठ्या माणसाची शिवी सुद्धा कळत नाही महाराज, मोठ्या माणसाची शिवी सुद्धा कळत नाही. त्यांनी आपल्याला काय म्हटलं. आणि लहान माणसाची स्तुती ही सुद्धा शिवीसारखी वाटते. विठ्ठला विठ्ठला. लहान माणसाची स्तुती सुद्धा शिवीसारखी वाटत असते मला. एखाद्याला म्हटलं घ्या घ्या जेवून घ्या, त्याला वाटते हा माई मजा करतो, जेवून घ्या, जेवून घ्या बाबा, मला काय खायला मिळत नाही का. काही काही लोक त्याच्यावर बोलतात, त्याला काय खायला मिळत का, जेवून घ्या म्हणतो. जेवणार घ्या घ्या जेवून घ्या म्हणजे याचा अर्थ काय होते. अरे पण तो साध्या भाषेत बोलला, त्याचाही विचार आपण करायला पाहिजे महाराज. विठ्ठला विठ्ठला. साधू संतांची भाषा वास्तविक हरिपाठामध्ये अनेक अभंगातून माऊलींनी शिव्या दिलेल्या आहेत.
आपण नुसतं म्हणतो महाराज, त्याला काही अर्थ देतच नाही ना. अरे विडे जन्म नरकची पै जाणा, हरी शिवाय तुमचा जन्म हा नरकवास आहे. यमाचा पाहुणा प्राणी होय, चक्क शिवी आहे याच्यामध्ये. पण आपल्याला ती स्तुतीच वाटते. काय करा, विठ्ठला विठ्ठला त्यापेक्षा मग नाथांची भाषा थोडी उघड. 250 वर्षाने झाली ना नाथ महाराज. उघड उघड बोलतात नाथ महाराज. काय माय गेली होती भूतापाशी, हरी नाही मुखासे अरे मुढा. मूर्खा नाही म्हटलं, एकदम मुढा म्हटलं. थोडस दाबून घेतलं, उर्मी दाबून घेतली त्यांनी. मूर्खात म्हणायला पाहिजे होतं, मुढा म्हटलं. मुढा म्हणजे काय, मूर्खच होते महाराज. म्हणजे अशी. आणि तुकाराम महाराजांची भाषा काही विचारूच नका, थोडंच आहे पहा. विठ्ठला विठ्ठला उघड भाषेतून शिवी देतात. तरी आपण लोक जिथल्या तिथे जावं, आपल्यामध्ये काही बदलच आपण करून घेत नाही. हाच आपला मूर्खपणा आहे. विठ्ठला विठ्ठला या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज उपदेश करतात. उपदेशपर प्रकरणातला अभंग आहे, पण संतपर प्रकरणामध्ये सुद्धा हा अभंग मोडतो. जेथे जावे तेथे कपाळ सरीसे, लाभ तो विशेष संत संग. ज्याला आपला लाभ करून घ्यायचा आहे, सत्य लाभ, बस तात्पुरतं नाही. कीर्तनापुरता आपली गोळ्याची वाटी, तात्पुरता लाभ होईल. गुडही थोडसा दोघांना पुरेल की नाही काय माहिती, माझ्यासाठी ठेवलं आहे. ते कुठपर्यंत असते, कीर्तन होईपर्यंत. लोक एकदा पाया पडायला आले की पाया पडण्यापेक्षा गुळ उचलायलाच महत्व देतात. कीर्तनदारांचा थोडासा खसा दुखतो, आता लोक पाया पडून गेले. म्हणजे मी पाहत होते, ज्वारीच्या दाण्या एवढा सुद्धा गोड दिसत नाही हो तिथं. तात्पुरता लाभ नाही. तात्पुरता लाभ जो पाहतो तो प्रापंचिक असतो महाराज. परमार्थामध्ये तात्पुरत्या लाभाला महत्व नाही. शाश्वत प्रकारचा जो लाभ आहे त्याला साधू संत महत्व देतात. या लाभात ना परम लाभम, यत् सुखात ना परम सुखम, यद ज्ञानात ना परम ज्ञानम इति ब्रह्म अवधारयत. या लाभात जो लाभ प्राप्त झाल्यानंतर पुन्हा कोणत्याही लाभाची अपेक्षा राहत नाही. हा शाश्वत प्रकारचा लाभ आहे. तुका म्हणे आता लाभ नाही अपरता, लाभ नाही अपरता, लाभ नाही अपरता. परता दुसरा लाभ नाही, हा खरा लाभ आहे. की मिळाल्यानंतर पुन्हा पुन्हा मिळावं असं वाटते, तो शाश्वत प्रकारचा लाभ नाही. आणि आपलं कसं असते महाराज,
पुन्हा पुन्हा मिळावं, पुन्हा पुन्हा मिळावं. परमार्थामध्ये फक्त आपला देह असतो, पण चित्त मन हे सगळं प्रपंचामध्ये असतं. पुन्हा एक शून्य वाढवलं असतं तर काय याच्या बापाचं जात होतं. अरे पण किती शून्य वाढवले तरी तुझ्यापाशी काय राहते? काहीतरी राहते काय महाराज आपल्याजवळ? नाही. कदाचित राहीलच तर मरेपर्यंत राहील. हे सारं सोडून जावं लागते ना महाराज. एक दिवस सारं सोडून जावं लागते. एखाद्या 10 रुपयाची नोट पडली, घरी जाऊन मोजताना 10 रुपये कमी भरले, कोणाला दिले कोणाला दिले, मोजता मोजता कुठेतरी 10 रुपयाची नोट पडली. अति वाईट वाटतं माणसाला, अति वाईट वाटतं. मेल्यानंतर सारं सोडून जावं लागतं महाराज. घर, दार, जमीन, जुमला, इस्टेट आणि विशेषतः बायको सोडून जावं लागते, जिच्यावर इतकं प्रेम केलं, इतकं प्रेम केलं की काही विचारू नका महाराज. कधी कधी बायकोला इतकं महत्व दिलं का तिनं 2-4 लाताही मारल्या तरी खाऊन घेतो. तिला हा सांगतो का मारलं तर मारलं, पण कोणाला सांगू तरी नको. विठ्ठल विठ्ठल. बरेच दारूबाज लोक लाता खाऊच असतात महाराज, तुम्हाला सांग. बरेच हा शब्द वापरला बरं, त्याच्यामध्ये ज्यांनी कधीच लाता खाल्ल्या नसेल ते त्याच्यात येत नाही. बरेच हा शब्द वापरला म्हणून बरेच हा शब्द वापरला. इथे कोणी असतील, इथे तर ते दारू पिणारी येतच नाही महाराज. असतीलच कोणी तर त्यांनी लावून घेऊ नये. बरेच मध्ये तुम्ही येत नाही. बाकीचे लोक आपले हात साफ करून घेतात, नातेवाईक लोक हात साफ करून घेतात, अतिशय जवळच जे ते हात साफ करून घेतो महाराज. बरे काय? दारू गांजा मत पिवो यारो, अकल गुंग हो जाती है. अपने पल्लों का दाम खर्च कर, मुंह में मिट्टी जाती है. तोंडामध्ये माती टाकत पडला एखादा तर काय नुसतं माती टाकत राहायचे, माती टाकत राहायचे. कोणीतरी उचलतो आपला घरी नेतो, त्याचं तोंड धुवून द्या, हे करून घ्या, ते करून घ्या. बायको याच्या समोर तोंड धुवून घेते ते महाराज. पण तोंड धुतल्यानंतर हा तिला शिवीगाळ करायला लागला की तोंड बंद करते. कसं बंद करते ते तिला चांगलं माहिती आहे. विठ्ठला विठ्ठला. दारूचा नित्य घोटा, घटघट करीतो पार एक एक लोटा. ओरा बास तोटा, हरहरवी देणे काय निर्मिला गोटा. गोटा म्हटलेला आहे, दगड म्हटलेला आहे. बरे काय? विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. कोणता लाभ मिळतो महाराज या वाईट सवयीच्या मार्गाने जर आपण गेलो? दारू म्हणा, गांजा म्हणा, वाईट सवयी, कोणता लाभ मिळतो? अरे प्रपंचामध्ये किती लाभ झाला तरी त्याला शाश्वतता नसते महाराज. आणि परमार्थामध्ये थोडा जरी लाभ झाला तरी तो शाश्वत प्रकारचा असतो. आणि साधू संतांना हेच विपरीत आहे. विठ्ठला विठ्ठला. यल्लाभात ना परम लाभम. हे प्राप्त झाल्यानंतर पुन्हा दुसऱ्या लाभाची अपेक्षाच राहत नाही. तो शाश्वत प्रकारचा लाभ असतो. या सुखात ना परम सुखम. जे सुख प्राप्त झालं म्हणजे मग दुसऱ्या सुखाची अपेक्षा राहत नाही. या ज्ञानात ना परम ज्ञानम. जे ज्ञान प्राप्त झालं म्हणजे दुसऱ्या ज्ञानाची गरज राहत नाही. बरेचदा काय होतं महाराज, माणसं ज्ञान मिळवतात पण याच्यामध्ये भागत नाही म्हणून दुसऱ्या ज्ञानाकडे वळतात.
दुसऱ्या ज्ञानाकडे वळतात. ज्योतिषाने भागत नाही म्हणून तो आपल्या भौतिक ज्ञानाकडे वळतो. त्याच्याने भागत नाही म्हणून मग विज्ञानाच्या मार्गाकडे वळतो. आमच्यासारखे गायनाने जमत नाही म्हणून कीर्तनाकडे वळतात. कीर्तनाने जमत नाही म्हणून प्रवचनाकडे वळतात. प्रवचनाने भागत नाही म्हणून मग बैठकी भजन करायला लागतात. म्हणजे एका ज्ञानातून दुसरं ज्ञान, दुसऱ्या ज्ञानातून तिसरं ज्ञान जोपर्यंत मिळवत राहतो, मिळवून अशातला भाग नाहीये, पण या ज्ञानामध्ये असलेल्या ज्ञानामध्ये तृप्ती नसेल तर ते प्रपंच पोषक ज्ञान करतं. विठ्ठला विठ्ठला ज्ञान प्राप्त झाल्यानंतर दुसऱ्या ज्ञानाची अपेक्षाच नाही. अरे ते हे ऐकी ना, ते बंद करा, ते काय व्हायचं ते लप 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 करते ते. विको विको बंद करा. इथं कशाला विको पाहिजे? आता लोकच किती आहे जाते ऐकायला. मला वाटते हेही नाही हजर, गावशेकरवाले हजर नाही काय, हे लावून दिलं आणि गेले ते बरोबर. आता 9 वाजता 9ला येतील. विठ्ठला 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 या ज्ञानात नापरम लाभम इति ब्रह्म अवधार आहे. याला म्हणायची ब्रह्मप्राप्ती. ब्रह्मप्राप्तीमध्ये कशाच्या लाभाची अपेक्षा नाही, ज्ञानाची अपेक्षा नाही, कोणत्या सुखाची अपेक्षा नाही. हे ब्रह्मज्ञान मिळण्याचं केंद्र कोणतं आहे महाराज? ब्रह्मज्ञान मिळण्याचं केंद्र जर असेल तर ते साधू संत आहे. दुसऱ्यापाशी हे ज्ञान मिळू शकत नाही. दुसऱ्यापाशी जा असमाधान वाढतं, माणसं असमाधानी होतात. पण एकदा खरा संत तो की सत स्वरूपाशी ज्याने आपला संबंध जोडलेला आहे, जीवाचा संबंध सत्स्वरूपाशी जोडलेला आहे, तत्स्वरूपाशी एकरूप झालेला तो खरा संत. विठ्ठला विठ्ठला त्याला तुम्ही मग संत म्हणा, महात्मा म्हणा, गुरु म्हणा, सद्गुरु म्हणा, सद्गुरुनाथ म्हणा. सद्गुरुशी शरण जाय, सद्गुरुशी शरण जाय, समाधान व्हावं असं ज्ञान पाहिजे, आनंद व्हावा, सच्चिदानंद रूपता प्राप्त व्हावी असं ज्ञान पाहिजे. त्यांनी सद्गुरूची शरण जा. न लगे आणिक उपाय धरा सद्गुरूचे ते पाय. विठ्ठला विठ्ठला प्रपंचामध्ये काय हे आहे बाबा? नाही, व्यवस्था प्रपंचामध्ये नाही. म्हणून मग प्रपंच करूच नाही का? सोडून जाव काय? आळंदीला जावं काय? पंढरपूरला जावं काय? लग्न केलं, मुलं आहेत, त्यांना सोडून जर हा गेला तर इकडचा दोष लागतो ना महाराज. त्यांना उपाशी ठेवल्याचा दोष लागतो, त्यांना सोडून गेल्याचा दोष लागतो. हेही करू नये माणसांनी.
समर्थ रामदास स्वामी बिलकुल ब्राह्मणाने शुभमंगल सावधान सावधान म्हटल्या बरोबर निघूनच गेले. कुठेही व्याधी नव्हतं. विचार करू लागले. आपण विचारच करत नाही कधी. समर्थ रामदास स्वामी विचार करू लागले की ज्या अर्थी ब्राह्मण बुवा सावधान म्हणतात त्या अर्थी काही ना काही धोका आहे. आपण रस्त्याने जातो, खात खडगे असतात, सावधान लिहिलेलं असतं महाराज. चक्री घाट सावधान लिहिलेलं असतं. जरा सामावून चाला. एखादा खंबा असतो, इलेक्ट्रिकचा खंबा, इथे गोल आकार असतो, त्याला डोळे काढलेले असतात, छोटस नाक असतं, काहीतरी तोंड असतं आणि त्याच्या पुढे असा गुणाकाराचा चिन्ह असतो. त्याच्या खाली लिहिलेलं असतं सावधान. याला हात लावाल तर माझ्यासारखं व्हाल. लावून पाहिजे तुम्ही याला हात लावाल तर माझ्यासारखं व्हाल. खाली सावधान. सावधान ऐकल्याबरोबर पोहूनच गेले महाराज. नको ही व्याधी. तिनं हार घालण्यापेक्षा बिना हाराने पोहून जाणं त्यांनी पत्करलं. आपण तर पुन्हा पुन्हा त्या पडद्यातून पाहतो महाराज. पाशिंगवर कशी दिसते, कशी दिसणार आहे, कशी दिसणार आहे. चपला शोभल्या काय, चपल्याकडे मॅचिंग झालं काय बरोबर, याचा विचार करत राहतो. समर्थ रामदास स्वामी पण साधू संत अशाश्वत गोष्टीकडे लक्ष देत नसतात. सावधानाचा अर्थ आपल्याला कळत नाही, साधू संतांना कळलं. तुकाराम महाराजांनी लग्न केलं. एक नाही दोन बायका होत्या महाराजांना. तुकाराम महाराजांना एक नाही दोन बायका होत्या. पण संसारामध्ये ते आसक्त झाले असं कधीच त्यांच्या पुराव्यावरून प्रमाणावरून दिसत नाही. अनासक्त जीवन जगली महाराज. म्हणजे प्रारब्धाने प्रपंच केला. प्रपंच हा प्रारब्धाने तुम्ही करणार नाही तरी होतच असतो महाराज. काही मंडळी एक संसार सोडून जातात, दुसरीकडे जातात, पण तिकडे शिष्य संप्रदाय जमवतात ना महाराज. शिष्य संप्रदाय जमवतात हे तरी काय आहे? संसारच आहे ना. तो मला बोलावतो, त्याच्याकडे गेलं पाहिजे. त्याच्याकडे गेल्यानंतर त्याच्याकडे दुधाच्या गायी आहेत, बासुंदीशिवाय दुसरं काय करणार? गेलं बासुंदीमध्ये. मग झाला संसार. असं आहे. काशीमध्ये एक बुवा महाराज, ब्राह्मण जातीचे, अनेक शिष्य संप्रदाय त्यांना, आणि विद्वान होते, त्याच्यामुळे सगळे श्रीमंत शिष्य त्यांचे. म्हणजे राजघराण्यातले सुद्धा, राजघराण्यातले सुद्धा शिष्य त्यांचे होते. ते दर्शनाला यायचे, काही ना काही घेऊन यायचे. राजघराण्यातला माणूस का नुसतं फुल घेऊन येणार आहे, का नुसतं हार घेऊन येणार आहे, का नुसतं मुरमुऱ्याची पुडी घेऊन येणार आहे, का नुसतं गुळाची पुडी घेऊन येणार आहे. तो काही ना काही आपल्या बरोबर जडबड तुमचे सोनं नाणं हिरे मोती असंच आणणार. खूप असा धनवान झालेला होता तो त्या शिष्यांच्या देणगीमुळे. इथे एक बाई आहे, त्याच्यापेक्षा वयाने मोठी असणारी. आता वयाने जे मोठे असतात त्यांना उपदेश करण्याचा अधिकार असतो महाराज. ती बाई म्हणायची नेहमी, महाराज हे शिष्याने दिलेलं स्वीकारा, पण सावधान, पण सावधान, सावधान रहा.
ही बाई नेहमी मला असं का म्हणते, त्या बाईचा राग करायचा. पण ती बाई सुद्धा विद्वान होती, कदाचित तिचा अधिकार मोठा असेल आणि म्हणून हे महाराज त्या बाईला काही म्हणायचे नाही, गप्प राहायचे. शिष्याने आणलेल्या वस्तूचा स्वीकार करायचे. केलंही पाहिजे ना. आपण आपल्या स्वीकार करण्यामध्ये दुसऱ्याचं जर समाधान होत असेल तर का स्वीकारू नये. आपल्या परमार्थामध्ये तोंडाने मागू नये, पण कोणाने प्रेमाने दिलं वस्तू तर त्या प्रेमाचा स्वीकार करायलाच पाहिजे असं शास्त्र सांगतं. विठ्ठला नाथाने सुद्धा असं म्हटलेलं आहे. पहा, सुंदर प्रमाण आहे. हरी प्रेम सुख दे, 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 प्रेम विना नाही समाधान, प्रेम विना नाही समाधान, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम विना प्रेमाचा स्वीकार करायसाठी शास्त्र सांगतं, आणि तो सुद्धा भक्तीचा एक प्रकार आहे. पण जर प्रेम असं एकदा असं झालं पहा, भाऊसाहेब होते. आता भाऊसाहेबाला इथल्या महात्म्यांनी तर बघितलं आहे, तुम्ही बघितलं आहे. रामचंद्र महाराज त्यांचे गुरु होते. पहा, गुरुस्थानी रामचंद्र महाराजांना त्या भाऊसाहेब म्हणायचे. तुम्ही पाहिजे, मला इथे भाग्य प्राप्त झालेलं आहे. 2-4च प्रवचन ऐकले त्यांचे, अगदी म्हातारपणामध्ये. पण अशी वाणी होती महाराज की ते बोलायला लागले म्हणजे प्रत्यक्ष बृहस्पतीच बोलतात की काय असा भास व्हायचा. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. गुरुवारी अमृत महाराज सांगायचे म्हणून मी तुम्हाला सांगतो, मला माहित नाही. असे एका ठिकाणी एकादशीच्या दिवशी, आज एकादशीच आहे मला वाटते नाही का, एकादशी आतीच्या म्हणजे आपला पर्व काय, वारकऱ्यांचा पर्व काय म्हणजे एकादशी. साबुदाण्यामध्ये आणि त्याच्याबरोबर जे ताक होतो, साबुदाण्यामध्ये कढीपत्ता आणि ताकामध्ये सांबार. कदाचित आता त्याच्यामध्ये सांबार जिऱ्याची फोडणी, तर याच्यामध्ये जिऱ्याची फोडणी असं. ते बाबाजी म्हणाले, अमृत महाराज साहेब बघा ना, जिऱ्याची फोडणी, कढीपत्ता, बापुरे चुपचाप खाऊन सांगू नको, खायचं नसेल तर राहू दे. पण जो घरमालक आहे त्याच्या लक्षामध्ये हे आणू नको, कारण वेळेवर त्या गरीब माणसाने काय करावं. 50 जणांची पंगत बसली आहे, 50 जणांची उसळ करायची म्हणजे भिजू टाका रे, त्याला फोडणी द्या रे, त्यावेळेला साबुदाणा पाहिजे आहे. एवढी आपलं काय किराणा दुकान थोडंच असतं महाराज. लोक किती आहेत, काय किती आहेत त्याचा अभ्यास करून आपण ती सामग्री जमवतो. सगळं खाऊन घे, खात नसशील उठून जा. पण सगळे आटोपल्यावर आताच नको उठू, आता उठला तर पुन्हा पंचायत, काऊन उठले काऊन उठले. भाऊसाहेबांनी खाल्लं त्यांनी खाल्लं. विठ्ठला विठ्ठला. कमरला
आणि सादर व्हावे, देव ठेवील तैसे राहावे. काही काही वेळेला समयाला सादर व्हावं लागतं महाराज. अंतःकरणही दुखू नये, यालाही महत्व द्यावं लागतं. याला समार्थ म्हणायचं. प्रपंचामध्ये जिथं जावे ते जेथे जावे तेथे कपाळ सरीसे. वास्तविक आपणच केलेल्या कर्माचं ते फळ आहे. श्रीमंती आली, आपल्या केलेल्या कर्माचं फळ आहे. गरिबी आली, आपल्या केलेल्या कर्माचं ते फळ आहे. रोग आला, आपल्या केलेल्या कर्माचं ते फळ आहे. अल्पायुष्यामध्ये गेला, आपल्या केलेल्या कर्माचं ते फळ आहे. दीर्घायुष्य जगला, आपल्यात केलेल्या कर्माचं ते फळ आहे. विठ्ठला विठ्ठला झाड जाणी जे फुले की माणस जाणी जे बोले, ओग जाणी जे केले पूर्वजन्मीचे. काय सुंदर उभी आहे महाराज. त्याला संसाराच्या मध्ये सामावले. झाड जाणे जे फुले. हे झाड कशाच आहे हो? कशावरून ओळखायचं महाराज? फुलावरून झाडाची परीक्षा, पोहरावरून आंब्याची परीक्षा. नाहीतर आंब्याची पानं आणि अशोकाची पण सारखी दिसतात महाराज. पण पानावरून ओळखण्यापेक्षा झाड जाणीचे फुले, फुलावरून ओळखायचं. झाडाची परीक्षा फुलावर. हे मोगऱ्याचं आहे, हे चमेलीचं आहे, हे जुईचं आहे, जाईचं आहे, पारिजातकाचं आहे, शेवंतीचं आहे. झाड जाणीचे फुले का माणस जाणीचे बोले. अंतःकरणातलं कशावरून ओळखायचं? बोलण्यावरून. याचे शब्द कसे निघतात त्याच्यावरून ओळखून घ्यायचं. जातो म्हणता, पहा बाबा राहिले असते तर बरं झालं असतं. ज्याला चुपचाप खायला बसला म्हणजे बोललं, घुट म्हणू नये तिथं. जातो म्हणता, चुपचाप खायला उचलावा. नाही पण याच्याकडे जेवण केलं तर बासुंदी भेटते, भेटते. अपमान झाल्याशिवाय राहणार नाही. असं आहे. पेशव्यांकडे 3.5 शहाणे होते. कोणाकडे? पेशव्यांकडे. माधवराव पेशव्यांकडे 3.5 शहाणे. अर्धा शहाणा कोण? फडणवीस महाराज. नानासाहेब फडणवीस होते, हे अर्धे शहाणे. खूप गप्पा मारायचे हो, युद्धाच्या गप्पा खूप मारायचे. हे लोकांना खेळून ठेवायचे 2-2 तास. अशी तलवार पकडली पाहिजे, असा भाला पकडला पाहिजे, असा धनुष्य पकडला पाहिजे, असा बाण काढला पाहिजे. 2-2 तास गप्पा. पण प्रत्यक्ष युद्धाला गेले रणांगणावर आणि ते पुढचं सैन्य बघितलं की हातातली तलवारच दूर. पेशव्यांनी सांगितलं हे फक्त बोलण्यामध्ये पटायचं आहे, कृतीमध्ये पटायचं नाही, म्हणून अर्धशहाणे. विठ्ठला विठ्ठला. एकदा पेशवे दरबारामध्ये एक कलाकार आले. पहा, त्यांना सगळी भाषा येत होती, सर्वच भाषा. बहुतेक जे आपण व्यवहारामध्ये बोलतो, मराठी बोलतो, हिंदीमध्ये बोलतो, गुजरातीमध्ये बोलतो, उर्दूमध्ये बोलतो, सगळीच भाषा यायची. पेशव्यासमोर बांधलेला गठ्ठा ठेवला. ते प्रमाणपत्राचे गठ्ठे होते. पहा, गठ्ठे उचलायला माणसं होते त्यांच्याजवळ. आणि पेशव्यांना तो म्हणाला, महाराज कोणती भाषा बोलू ते आपण मला सुचवा. मी तीच भाषा बोलतो. भाषेमध्ये मला प्रावीण्य मिळालेला याचे प्रतीक म्हणजे हे गठ्ठे, प्रमाणपत्राचे गठ्ठे आहेत. तुमच्याकडून सुद्धा मला प्रमाणपत्र पाहिजे आहे. तरी पण तू आपली कला दाखव ना. 2-4 भाषा. बरं 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 बरं.
ठीक आहे छान आहे. मग तुम्ही मला प्रमाणपत्र द्या. आज नाही देत, 2 दिवस तुला थांबावं लागेल. त्या नानासाहेबांना सांगितलं, नानासाहेब हे कोणत्या भाषेतले आहेत, कोणत्या प्रांताचे आहेत, तुम्हाला ओळखायचं आहे. नानासाहेबांनी सांगितलं, माझ्याकडे तर मग काम ठेवा तुम्ही, तेव्हा मी ओळखेल हे कोणती भाषा बोलतात, कोणत्या प्रांतातले आहेत. ठीक आहे म्हणाले, घेऊन जा यांना. 2 दिवसाच्या मुक्कामासाठी त्या कलाकाराला घेऊन गेलेत नानासाहेब. आचार्याला सांगितलं, अनेक प्रकारचे पदार्थ बनव, अनेक प्रकारचे, आणि पोटभर वाढ याला. त्याच्या काय बाप्पाचं जाणार होतं महाराज, पोटभर. बासुंदी काय, शिरा काय, हलवा काय, गुलाबजाम काय, आणि सगळं खाल्ल्यानंतर तो म्हणाला, आता नको बाबा. मग एखादा पदार्थ असा आणायचा की जे त्यांनी खाल्लंच नसेल त्या पंक्तीमध्ये. खीर घ्या. आता कुठं खीर घ्या, अहो पोट भरलं नाही ना, हे तर खाल्लंच नाही तुम्ही. खीर घ्या, गरम गरम खीर आहे, हे खाल्लंच पाहिजे, तुमच्यासाठी काही पदार्थ बनवलेत. एखादी वाटी त्याला पुन्हा खीर घ्यायची. मग आणखी उठताना एखादा पदार्थ असं वाढायचा की जो पदार्थ वाढल्याच गेला नाही, असा पदार्थ. पुरणपोळी घ्या, पण आता कुठे जागाच नाही, नाही घेतलंच पाहिजे. हा, तुपाची वाटी होती, नाही हे तुपामध्ये बुडवून खाल्लंच पाहिजे. त्याने पुन्हा तुपामध्ये बुडवून खायचं. होता खूपच जेवलं मारत. अहो एक लाडू तरी घ्या. नाही ना, आता कुठं नारळामध्ये बोल घातले की लाडू लागते. आता काही नको, आता उठलंच पाहिजे. आता जर एखाद्या लाडू घेतला तर मला उलटी जारे सारच खाली ओतावं लागेल, इतकं झालंय. हा ठीक आहे महाराज, उठा. हात धुतले त्यांनी. 5 सुपारी झाली. 5 सुपारी झाल्यानंतर त्याचं अंथरुण आणि त्या अंथरुणावर जाऊन पडला. अतिशय जेवण झालं होतं, दिवसभर चालू थकलाही होता, चांगली झोप लागली. रात्री 12 वाजता त्या फडणवीसांनी काय केलं, पाण्याचे थोडे शिंतोडे त्याच्या तोंडावर टाकले. पाण्याची, बरं काय, पूर्ण पाणी नाही ओतलं, पाण्याचे शिंतोडे टाकले हाताने. असं तो म्हणाला, म्हणजे झोपेत मध्ये होता ना महाराज, पाणी शिंपटल्यावर शूठे शूठे. शिव म्हणजे काय, छे म्हणजे आहे. काय आहे. उठून बसला. फडणवीसांनी सांगितलं, तुम्ही कोणत्या प्रांतातले, तुमची भाषा कोणती हे मी ओळखलं. तुम्ही गुजराती भाषा बोलणारे आहात ना, गुजरातचे आहात. मानस जाणी जे बोले, तैसे भोग जाणी जे केले, पूर्वजन्मीचे केले कर्म झाले, तेची भोग आले. 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 केले कर्म झाले, तेची भोग आले.
गरिबीमध्ये प्रारब्धाचा जर तो आस्वाद घेत असेल, प्रारब्धानुसार त्याचा प्रपंच तो चालवत असेल, श्रीमंत झाला, आमदार झाला, खासदार झाला म्हणून पुरुषार्थ नाही पाहिजे. पुरुषार्थ जो अर्थ प्राप्त झाल्यानंतर कधीही संपत. आमदार झाला म्हणजे काय 5 वर्षापुरता झाला, 10 वर्षापुरता, 15 वर्षापुरता, मरेपर्यंत. पण मेल्यानंतर आमदार म्हणून त्याला नील काय नाही देणार. खासदार म्हणून नील काय, पंतप्रधान आहे म्हणून पंतप्रधान म्हणून त्याला नेईल काय. जाण्याची जागा तर इथंच आहे महाराज. एका श्रीमंतांनी आम्हाला बोलावलं, या महाराज काल्याच्या कीर्तनाला वेळ आहे, 12 वाजता काल्याचं कीर्तन सुरू होणार होता, 10 वाजले, या चहाला या बाजूच्या घरमालकाने बोलावलं. त्याने काय 2-3 मजलीचे पायऱ्या 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 आमचे पाय दुखले, कुठं नेता चढते. त्याला आपलं वैभव दाखवायचं होतं, त्याला ते सगळं दाखवलं महाराज. यांची बेडरूम, हे किचन, हॉल, त्याच्यामध्ये त्यांनी अंगधुना बांधला, बाथरूम. तर श्रीमंत मनुष्य त्या बाथरूमला त्यांनी कमीत कमी 5-7 लाख रुपये तर लावलेच असं. काही वीज असो तसं पद्धतशीर व्यवस्थित. बरे काय हे बाथरूम महाराज छान आहे. आता आपण छान म्हणण्यापलीकडे चहा प्यायचा होता, मी काय होतो छान आहे, घेऊन पाहायला काही गरजही नाही. काही गरज आहे का बाथरूम मध्ये? कोणाच्या बाथरूम मध्ये जायचं? आतून तर पहा, आतून तर पहा ना, छान दिसत ना, छान दिसत नाही, आलेच पाहिजे. बाथरूम मध्ये काही जशा आपल्या जसं काही व्यवस्थित सगळं 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 म्हणजे कोरीव काम असल्यासारखं ते. म्हटलं छान आहे बाथरूम. हे सगळं ज्यावेळेला बांधकाम झालं त्यावेळेला मी स्वतः इथे होतो आणि माझ्या हाताने ते सगळं त्या कारागिराच्या हाताने करून घेतलं. सकाळ इतकं सुंदर तुम्ही बाथरूम बांधलं, इतकं चांगलं घर बांधलं. शेवटची आंघोळ तुमची इथं होईल का अंगणात होईल? ते काय ते अंगणातच होते म्हणजे बांधून उपयोग काय ठरव. महाराज एकच आहे, ते श्रीमंत राहो की गरीब राहो. त्याला पुरुषार्थ म्हणायचं नाही. किती श्रीमंत झाला, किती पैसेवाला झाला, पैशावर लोळत असेल तरी पुरुषार्थ नाही. पुरुषार्थ त्याला म्हणतात की एकदा प्राप्त झालं कधी खतम होणार नाही. तो लाभ लाभ तो विशेष संत संगी. पहिल्या चरणामध्ये म्हणते Yeah.
बोलणे नको. लाभतो विशेष संत संग. खऱ्या संतांचा संग जेव्हा आपल्याला प्राप्त होतो तो विशेष प्रकारचा लाभ आहे. मग का हो तो संत आम्हाला कधी मिळेल? दुसऱ्या चरणावर त्याचं उत्तर देतात. पूर्व कधी मिळेल होतो संत? पूर्व पुण्य जेव्हा आपलं एकत्रित येतं तेव्हा मिळेल. कोणालाही नाही. कोणालाही खरा साधू भेटत नाही. भेटला तरी तो कळतही नाही. व्याग व्याघ्र सिंहाचे दूध जोडे. वाघाचं दूध भेटून आम्हाला भेटन काय? मरायची तयारी असो तर जा त्या वाघाला. भेटत नाही ना. वाघाचं दूध कोणालाही भेटते काय हो? तुम्ही जर असं भांड्यामध्ये घ्याल ना महाराज, जर्मन भांड्यामध्ये, स्टीलच्या भांड्यामध्ये, पितळेच्या बरोबर आहे जातात. ते काही काळजी नको. छान आहे, मस्त आहे, व्यवस्थित आहे, काळजी नको. तर ते भांड तडकून जाईल त्या वाघाच्या दुधाने. वाघाचं दूध खाली जाईल. त्याच्यासाठी सोन्याचंच भांड पाहिजे वाघाच्या दुधासाठी. तर ते त्यामध्ये स्थिर राहते. नाहीतर तो आपला मार्ग केल्याशिवाय राहणार. तसं पाणी आपला मार्ग करते, इकडून तिकडून कुठून तरी निघून जात ते. तसं वाघाचं दूध इतकं साधं नाही, कोणत्याही भांड्यामध्ये राहील. त्याच्यासाठी सोन्याचंच भांड पाहिजे. असं विठ्ठला विठ्ठला पक्वत आहे ना, पक्वत. वास्तविक वाघाच्या कातड्याचा पक्वात अतिशय चांगला वाजतो. अतिशय चांगला वाजतो. ते वाजवलं का महाराज? वाजवलं असतं तर इथे कशाला उभा राहिलो असतं? पण असं शास्त्र सांगतं. पण दोन्हीकडे वाघाचं कातड असेल तरच ते पक्वास टिकतं. इकडे उजवीकडे वाघाचं कातड आहे आणि तिकडे गाईचं कातड आहे, ते आपोआपच फाटल्याशिवाय राहत नाही. त्या कातड्याचा एवढा मोठा महिमा आहे, एवढा मोठा प्रभाव आहे की वाजवल्याबरोबर वाघाचं कातडावर हात थाप दिली की गाईचं कातड आपलं आपोआपच फाटल्याशिवाय राहत नाही. विठ्ठला विठ्ठला दुर्लभ आहेत महाराज, फार दुर्लभ आहे, अतिशय दुर्लभ आहे. जमला तर आणा वाघाचं दूध, पण मरायच्या तयारीने जावं लागते तेव्हा वाघाचं दूध मिळेल. आमचे गुरुवरी अमृत महाराज
श्रीमंत व्हायसाठी एक गोष्ट सांगायची, नंतर पुढचं सांगतो. कोणालाही श्रीमंत व्हायची इच्छा असते, पैसा कसा मिळावा, काय मिळावा वगैरे, तर ते सांगायचे. तुम्हाला पैसे पाहिजे का? हो, मग पैसे मिळवायसाठी एक गोष्ट सांगतो मी, जमलं तर करा. मग ते सांगायचे. पावसाळा येऊ द्यायचा. आपल्या गावामध्ये एखादी नदी असते, त्या नदीमध्ये उभं राहायचं. नदीला पूर येतो पावसाळ्याच्या दिवसामध्ये, पाणी डौल झालेलं असतं. त्या नाग नदीमध्ये सुद्धा चालेल, जमलं तर करून पाहिजे. मी सांगतो ते करून पाहिजे. पैसे पाहिजे असून तो कमरेपर्यंत पाण्यात उभं राहायचं. डौल पाण्यामध्ये, बरं काय, पूर आलेला असावा, कमरेपर्यंत पाण्यामध्ये उभं राहायचं. आणि ज्या वेळेला बरसातीच्या दिवसामध्ये विजा चमकतात, ज्या विजा चमकतात, वीज चमकली की खाली वाकायचं, खडे काढायचे. फुटभर म्हणा, 2-4 म्हणा, जेवढे भेटतील तेवढे. वीज लुप्त होईपर्यंत ते खडे रुमाल मध्ये ठेवायचे. त्या रुमालाला 7 गाठी पाडायच्या. आणि ते खडे मग लोखंडाच्या बादलीला लावा, परातीला लावा, कशाला आपल्या जवळ किल्ली असते ती लोखंडाचीच असते, त्याला लावा. त्याचं सोनं झालेलं असेल. पण कधी ज्या वेळेला ती वीज चमकते त्यावेळेला खाली वाकायचं, कमरेपर्यंत पाण्यामध्ये, बरोबर काय, खडे काढायचे. मग 2-4 आलं काय, का 1 आलं काय, का एकही खडा राहिला तरी जमते ना. श्रीमंत व्हायची गरज आहे. त्याचं ते परित झालं पाहिजे आणि लोखंडाला लावलं पाहिजे. सोनं व्हायची गरज नाही काय. पण कुठपर्यंत जेव्हा वीज चमकते आणि लुप्त होते त्या वेळेमध्ये ते झालं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. करून पाहिजा प्रयोग त्या नाग नदीमध्ये, नाही तर कनाग नदीमध्ये झाला. त्याला श्रीमंत व्हायचं त्याने अवश्य जावं. शक्य आहे का महाराज? इतक्या कमी वेळामध्ये इतकं 7 गाठी झाल्या पाहिजे रुमालामध्ये. त्या 7 गाठी झाल्या पाहिजे. 7च झाला पाहिजे, 6ही नाही ना 8ही नाही. विठ्ठल विठ्ठल. तसं साधू संतांची भेट आहे महाराज. अवघड फार बरोबर. सिंहों के लेंडे नहीं, कबीर महाराजांनी सांगितलंय. सिंहों के लेंडे नहीं, नहीं हंसों की बात, लालो की नाही बोरिया, साधू न चले जमात. सिंहाचे कुठे कळप पाहिले काय महाराज? एखादा अरण्यामध्ये एखादा असतो. नाही हंसो की बात, कावळ्याचे थवे राहतात, हंसाचे थवे नाही राहतात. कावळ्याचे थवे, चिमण्यांचे थवे, पण राजहंसाचे थवे राहत नाही. राजहंस आपल्याकडे दिसत नाही. एक हिमालयात जावं लागेल, नाहीतर मानस सरोवर जिथं आहे तिथं जावं लागेल. लालो की नाही बोरिया, लाल नावाचं जे रत्न असते ते बोऱ्याने सापडत नाही महाराज. एखादा जगामध्ये एखादा असतो तो असतो, नाही तर नसतो. लालो की नाही, हा लाल्याची बोरी राहते. किसकी बोरिया है? अपने वो लाला जी की बोरिया है, इसमें महुआ के फूल है. लाल्याची बोरी राहते महाराज. लालो की नहीं बोरिया, साधू न चले जमात. बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी. बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी. बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड
बरे काय. म्हणून पूर्वीचं पुण्य अनेक मागच्या जन्माचं पुण्य एकत्रित येईल त्यावेळेला खऱ्या संताचं दर्शन होतं. पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ म्हणजे अनुकूल पुण्य आणि अतिशय शुद्ध सानुकूल म्हणजे अतिशय शुद्ध पुण्याचं काठोडो जेव्हा जवळ येतं एकत्रित येतं त्यावेळेला सानुकूळ अंतराय मूळ नुपदेती. एकदा का साधू संतांची भेट झाली म्हणजे मग कधी अंतर होणारच नाही. हे काही साधू संतांची भेट म्हणजे सोनं नाणं असं सांसारिक पदार्थ नाही महाराज. परमार्थामध्ये एकदा जी गोष्ट प्राप्त होऊन जाते ते कधी कधी कधीच आपल्यापासून नष्ट होत नसते. अंतराय मूळ. आता अंतराचं मूळ कोणतं आहे? अज्ञान आहे महाराज. हे अज्ञानच कायमचं जर दूर होत असेल आणि ज्ञानाची प्राप्ती होत असेल ती ज्ञानाची प्राप्ती काय 2 तासापुरती का कीर्तनापुरती की त्या याच्यापुरती एका जन्मापुरती नाही. बरे काय. संतांचं दर्शन एकदा प्राप्त झालं म्हणजे ते कधी कधी कधीच हे ज्ञानाची जी पुंजी आपल्याला प्राप्त होते ती संपत नाही. संत दर्शने हा लाभो पद्मना भदोडला विठोबा रघुमाई कपाळ धरिसे लाभतो विशेष संत संग. पूर्व पुण्य तरी होती सानुकूळ. नुसतं अनुकूल नाही सानुकूळ म्हणजे उत्तम शुद्ध पुण्य केलेलं जे शुद्ध पुण्य अशुद्ध पुण्य अशुद्ध पुण्य सुद्धा असते ना महाराज. अशुद्ध पुण्य असते नाही तर काय ज्याच्याने प्रापंचिक लाभ असतो होतो ते अशुद्ध पुण्य आहे. विठ्ठला विठ्ठला श्रीमंती प्राप्त होणे श्रीमंती प्राप्त होणे आता पुण्यातच काम आहे महाराज. काही प्रश्नच नाहीये. पण ते शुद्ध पुण्य नाही अशुद्ध पुण्य आहे. कारण कधी कधी श्रीमंतीमुळे धनामुळे जीव सुद्धा जातो महाराज. धन चोरी होत असते. धनाने हिंसा होते. धनवान मनुष्य खोटे बोलतात. धनवान मनुष्य दांभिक होतात. भागवतामध्ये हे सगळे प्रकार सांगितले. बरे अनृतम दंभ काम क्रोध स्मयोमदा भेदो वैर अविश्वासा संस्पर्धा व्यसनाने तो. आणि 3 अनर्थ तर धनवंतांना प्राप्त होतातच महाराज. ते शुद्ध पुण्याने मिळालेलं धन असेल तर मात्र याच्यातून तो वाचतो. स्त्री दूत मद्यपान यातीही शिवाचवी धन. हे 3 अनर्थ दारवा धनवंता पूर्ण आदयते. स्त्रीदूत मद्यपान यातीही वाढवी धनो. गांजा दारू आणि गंजीपात खेळायला लागतो महाराज. आम्ही नाही खेळणार. धर्मराजासारखे सुटले नाही तर तुम्ही कुठले धर्मराजा महापंडराशी
होत खेळे दुर्योधनाची हरवून कांता केली उपाधे विनाश काले विपरीत बुद्धी धर्मराजासारखे सुटले नाही नवराजासारखे सुटले नाही ऋतुपर्ण राजासारखे सुटले नाही आपली काय केवाय महाराज आपण किस गली में खसखस ही जर म्हण वापर व्यवहारातली म्हण आहे असं जर म्हटलं तर वावगं ठरू नये टाळा विटाळा विटाळा जुगार खेळतो धनवान मनुष्य आणि मद्यपान उन्मत्त झालेला असतो मद्यपान करून उन्मत्त झालेला असतो तो जाग्यावर नसतो महाराज मद्यपान केलेला मनुष्य जाग्यावर असतो का नसतो तो काय काय आपल्या हातून करेल काय काय नाही काही सांगता येत नाही हे तीन अनर्थ दारुण धनवंता पूर्ण आदळते आणि म्हणून पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ अंतराय मूळ नोपजे तेथे पूर्व पुण्यामुळे खरा संतांचं दर्शन होतं एरवी प्राप्त होऊ शकत नाही मग धनवंताला आपण अज्ञानामुळे भाग्यवान म्हणतो एखाद्याला उत्तम मुलगा असेल त्याला भाग्यवान म्हणतो एखाद्याची बायको चांगली शिकली सवरली असेल पुढाणी चांगली असेल सुंदर असेल त्यालाही आपण भाग्यवान म्हणतो पण ही व्यवहारिक हे भाग्य आहे शाश्वत भाग्य नाव तिसऱ्या चरणामध्ये म्हणतात भाग्य तरेनो भाग्य तरेनो पूर्व पुण्य करे होती पूर्व पुण्य करे होती भाग्य तरी नोरे भाग्य पुत्र भाग्य तरी नोरे भाग्य पुत्र निकटवाद भरा संत पाई पूर्व पुण्य लगे होते पूर्व पुण्य लगे होते भाग्य तरी नव्हे धन पुत्र दारा त्याला भाग्य म्हणता येत नाही धनवान भाग्यवान खोटी गोष्ट आहे धनवान मनुष्य भाग्यवान नसतो कितीतरी राजाचे रंक झालेले आहेत आणि रंकाचे राव झालेले आहेत आणि पुन्हा रावाचे रंक भाग्य तरी नव्हे धन पुत्र चांगला पोरगा आहे शिकला सवरला आहे नोकरी करतो लाख रुपये पगार कमवतो पोरगा चांगला आहे पण आई वडील वृद्धाश्रमामध्ये फायदा काय घरामध्ये कोणीच राहत नाही महाराज बायकोची नोकरी पुण्याला आहे नवऱ्याची नोकरी मुंबईला आहे हा नागपुरात आहे याचं कोण पहा त्या वृद्धाश्रमामध्ये ठेवलं याला त्याचे जे काही पैसे होतात 4-5 हजार रुपये महिन्याचे तर हा पाठवत जातो अरे हो पैसे पाठवता तुम्ही बरोबर आहे बाबा पण मुलाचा सहवास सोनेचा सहवास नातूचा सहवास याला तो मुक्तो न महाराज कितीतरी वेळेला असं होतं की बापाच्या खांद्यावर पोरगा जातो असं काही सांगता येत नाही महाराज म्हणून कदाचित तो जरी शतायू जगला मुलगा तरी हा शतायू जगू शकत नाही कारण 5-25 वर्षांनी अलीकडे त्याला जावं लागतं
फायदा काय? याला कोणता भाऊ? राजा दशरथाला पोराच्या हातचं पाणी नाही प्यायला मिळालं शेवटच्या घडीला. वसुदेवाला सुद्धा प्रत्यक्ष परब्रह्म परमात्मा ज्यांची मुलं आहेत श्रीकृष्ण आणि बैराम, पण ते नंदाकडे वाढत होते आणि याला कंसाच्या शिक्षेतच राहावं लागलं. कुठपर्यंत? जोपर्यंत श्रीकृष्ण बैराम गोकुळामध्ये होते तोपर्यंत. एकदा कंस मेल्यावर त्यांना सोडवलं तो भाग वेगळा. कोणतं सुख प्राप्त झालं महाराज? विठ्ठला विठ्ठला नारदाला बोलून दाखवलं शेवटच्या अवस्थेमध्ये सुद्धा. तो हा माझा पुत्र श्रीकृष्ण परी मजल सांगे ब्रह्मज्ञान तो जीवनी माझे चरण म्हणे पुत्र पूर्ण मी तुझी. तुम्ही अच्युताचे निज निर्धारे, तुम्ही अच्युताचे परम भक्त आहात. तुम्ही फक्त माझ्या पोराला एवढं सांगा की तू अर्जुनाला ब्रह्मज्ञान दिलंस, उद्धवाला ब्रह्मज्ञान दिलं, आणखी कुणाकुणाला ब्रह्मज्ञान दिलं, पण तुझा बाप मात्र ब्रह्मज्ञानाशिवाय जगतो आहे. त्याला ब्रह्मज्ञान दे, कारण ब्रह्मज्ञानाशिवाय आनंदाची प्राप्ती नाही, खऱ्या शाश्वत सुखाची प्राप्ती नाही. नारदाला विनंती करावी लागली महाराज. कोणाला? म्हणजे वसुदेवाचे पुत्र श्रीकृष्ण बैराम. पण शेवटी जावं लागलं नारदापाशी. विठ्ठला विठ्ठला पण पुत्रामुळे सुख प्राप्त होईल हे काही सांगतो. भाग्यच पाहिजे ना महाराज. भाग्य तरी नवे धन पुत्र दारा. दारा म्हणजे पत्नी. पत्नी म्हणाला. दारा कशाला म्हणतात? प्रत्येक शब्दामध्ये अर्थ आहे महाराज. जी माणसाला दारोदार फिरवते ती दारा. जाई पाठवलं की नाही भगवंताच्या दारामध्ये? आणा काहीतरी मागून आणा. 3-4 लेकर बिचारे उपवाशी झोपतात. सुदामा ब्राह्मण दुःख दरिद्र पिढीला मुक्ती पोळे घेऊन त्याचे भेटी लागी गेला. मुक्ती पोळे घेऊन शब्दभामध्ये कोणी गाव दुनियाचा दिला. भगवंताच्या द्वारामध्ये जावं लागलं सुदामाला. तेव्हा कुठे धन प्राप्त झालं महाराज. दुसऱ्याच्या दारामध्ये जी पाठवते तिला म्हणतात दारा. भाग्य तरी नवे धन पुत्र दारा. निकटवास बरा संतापाई. म्हणून संतांच्या जवळ जर आपल्याला राहण्याचा योग आला, त्यांचा संग जर आपल्याला भेटला आपल्या पूर्व पुण्याईनी, तर काहीही झालं तरी संत संग सोडू नये असं शेवटच्या चरणामध्ये सांगतात.
जहागिरी. एकदा जहागिरी भेटली म्हणजे माणसं सोडतात का हो? वतनदारी भेटली म्हणजे माणसं सोडतात का? नाही सोडत महाराज. कारण राजाने दिलेली ती देणगी आहे आणि तात्पुरती नाही, वंशानुवंश चालणारी ती देणगी आहे. जहागिरी म्हणा, वतनदारी म्हणा, त्याला मिरायची म्हणा. हे जसं माणसं सोडत नाही तसं संत संग जर प्राप्त झाला, जीव गेला तरी तो संत संग सोडू नये. याचा अर्थ साधू संत जीव घेत नसतात महाराज. पण जीव भावाला चिकटलेला जो त्याला ब्रह्मभावापर्यंत आणून सोडतात. म्हणजेच जीवाचा नाश करतात आणि ब्रह्मपद त्याला प्राप्त करून देतात. एकदा ब्रह्मपद प्राप्त झाला म्हणजे कसलंही त्याला इच्छा राहत नाही. कसली इच्छा राहत नाही. न पारमेष्टम न महेंद्रधिष्णम न सार्वभौमम. म्हणजे सार्वभौम राजा जरी त्याला केला तरी तो म्हणतो नको नको. न पारमेष्टम, ब्रह्मपद त्याला मिळालं तरी नको म्हणतो. न पारमेष्टम न महेंद्रधिष्णम, महेंद्रधिष्ण इंद्रपद दिलं तरी तो म्हणतो नको नको नको. पारमेष्ठी पदा तुच्छमानी सर्वदा, तुच्छमानी सर्वदा. जाते धनुष सदा हरीचे चिंतन. काय ज्याला नामस्मरण रूपी धन प्राप्त झालेला आहे तो म्हणतो आता हे ब्रह्मपदही नको. आणि जो ब्रह्मपद मागतो, जो इंद्रपद मागतो, तो हिरण्यकश्यपूचा अवतार असतो महाराज. म्हणजे राक्षसी स्वभावाचा असतो, असमाधानी मनुष्य असतो. असमाधान असणे ही जीवाचं लक्षण आहे. आणि जीव भावाला जेव्हा तो मुक्तो आणि ब्रह्मपद त्याला प्राप्त होतं त्यावेळेला कशा कशाची त्याला अपेक्षा नसते. निरपेक्षम मुनिशांतम निर्वैरम समदर्शनम, अशी समता त्याच्यामध्ये आलेली असते महाराज. हे साधू संतांच्या कृपेशिवाय होऊ शकत नाही. तुका म्हणे हेची करावी मिराशी, बळी संतापाशी द्यावा जीव. पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ, अंतराय मुळ नोपजेते ते ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली लाभतो विशेष संत संग. पर्व पुण्य जरी होती अनुकंतराय अनुपजेती. भाग्य तरी नवे धन पुत्र दारा निकटवास बरा. संतापाही सुकामणीची करावी मिराशी, बळी संतापाशी द्यावा जीव. पूर्व पुण्य जरी होती अनुकूळ, अंतराय अनुपजेती. बरे काय
पाह्याच्या प्रसादी काही बोलिलो विनोदी मज क्षमा करणे संती नवे अंगभूत युक्ती नवे हा उपदेश तुमची पडपडिलो शेष तुमची कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे जय विठ्ठल